ए मिरी, बघ जरा मी आपल्यासाठी काय आणलंय. तिरी. ओ, धन्यवाद तिरी. अरे मला परत येताना हे दिसलं, मला वाटलंच तुला आवडेल म्हणूनच घेऊन आलो. जरा सावकाश खा, 2 दिवसातच सगळं संपवू नकोस. काय झालं रे? मी काल रात्रीच सगळं चीज संपवलं आणि आता माझं पोट बिघडलंय. 5 वेळा पळालोय. ठीक आहे, तू हसून घे, तुला पाहिजे तेवढं. तुला जेव्हा असं काही होईल ना, तेव्हा मी सुद्धा तुझ्यावर हसेन. अरे खरं तर मी तुझ्यावर हसत नव्हतो. मी तर फक्त योगायोगावर हसत होतो. मी आत्ताच कम्प्युटरशी संबंधित इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस विषयी वाचत होतो. आणि मजा बघ, तू सकाळपासून आउटपुटच देतो आहेस. म्हणजे ज्या कम्प्युटरला इनपुट असतात त्याला आउटपुट सुद्धा असतात. मग त्याचं पण पोट बिघडतं का? मिरी, पोटाबरोबरच तुझं डोकं पण बिघडलंय. अरे मी तसं काही बोललोच नाही. कम्प्युटरला डेटावर प्रक्रिया करण्यासाठी इनपुट दिला जातो. त्यानंतर प्रक्रिया केलेला डेटा दाखवला जातो, ज्याला आउटपुट असं म्हणतात. असं होय. पण मग तू कोणत्या आउटपुट डिव्हाइसेस बद्दल बोलत होतास? मला तर इथे कोणतेच आउटपुट डिव्हाइसेस दिसत नाहीयेत. तो बघितलास? अरे तो तर मॉनिटर आहे तिरी. तो आउटपुट डिव्हाइस कसा असू शकेल? विचार कर. ओ, मला समजलं. तो प्रक्रिया केल्यानंतरची माहिती दाखवतो म्हणून तो आउटपुट डिव्हाइस आहे. बरोबर. मग तसे तर स्पीकर्स, प्रिंटर इत्यादी डिव्हाइसेस सुद्धा आउटपुट डिव्हाइसेस होतील ना? हो तर, कारण ते सुद्धा युजर्सनी दिलेल्या डेटावर प्रक्रिया झाल्यावर जी माहिती निर्माण होते तिचा आउटपुट देतात. स्पीकर्स हे आवाजाची निर्मिती करतात. प्रिंटर्स हे त्या माहितीचे कागदावर मुद्रण करतात आणि मॉनिटर्स ताबडतोब ती माहिती प्रत्यक्ष समोर दाखवतात. आता मला कळलं की माझी परिस्थिती कळाल्यावर तू मगाशी इतका का हसत होतास ते खरंच खूप विनोदी होतं हा. तिरी, मी काल दिलेल्या इनपुटवर आणखी प्रक्रिया झाली आहे असं वाटतंय. मी जरा आउटपुट देऊन आलोच पटकन.